मुंबई पुणे मार्गावरील अपघातग्रस्त गॅस टँकर अखेर 32 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रस्त्यावरून हटवण्यात प्रशासनाला यश आलंय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली आहे. टँकरमध्ये काही प्रमाणात गॅस शिल्लक असल्याची शक्यता असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्यांकडून सतत पाण्याचा मारा करण्यात येत होता. त्यामुळे अत्यंत सावधगिरीने हा टँकर हटवण्यात आला. या संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलीस यंत्रणा, एनडीआरएफची टीम, फायर ब्रिगेडचे जवान, ओएनजीसी मधील तज्ञ पथक, सीआयएफएसचे जवान तसेच स्थानिक स्वयंसेवक यांनी समन्वयाने हे काम केलंय. सर्व यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नामुळे संभाव्य मोठा धोका टळलाय. पुण्यातील बहुचर्चित मुंडवा येथील जमीन व्यवहार प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विकास खारगे समितीचा अहवाल समोर आलाय. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणी पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विकास खारगे यांच्या चौकशी समितीने अहवाल दिला असून या अहवालात पार्थ पवार यांचा प्रत्यक्ष संबंध किंवा स्वाक्षरी आढळली नाहीये. त्यामुळे त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात आलं. तर दिग्विजय पाटील यांना दोषी धरण्यात आलं. कंपनीने चुकीच्या पद्धतीने सवलती उपभोगल्याबद्दल त्यांच्याकडून 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वसूल करण्याची शिफारस समितीने केली आहे. जमीन व्यवहार प्रकरणात अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले आणि उपनिबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले. मुख्य संशयित जमीन विक्रेत्या शीतल तेजवानी यांनाही अटक करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. जे हिंदू हिंदू बोलून मत मागतात त्यांना लाज लज्जा राहिलेली नाहीये, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. ते मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद नव्हते, त्यामुळे 15 दिवसांनी शपथ घेतली असती तर काय बिघडलं असतं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद नव्हते, त्यामुळे 15 दिवसांनी शपथ घेतली असती तर काय बिघडलं असतं, यांचं हिंदुत्व सोयीनुसार असतं, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान त्यांच्या या टीकेवर आता भाजप नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं गरजेचं आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती म्हणजे दोनही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची. अजितदादांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाली होती आणि त्यासाठी 12 फेब्रुवारी ही तारीख ठरवली होती, असं खुद्द शरद पवार आणि त्यांचे नेते सांगतात. तर असा कोणताही निर्णय भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय अजितदादांनी घेतलाच नसता, असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या दाव्यावर शंका उपस्थित केली. तर जे चर्चेत नव्हते त्यांना विलिनीकरणाचं कसं माहीत असेल, त्यांना भाष्य करण्याचा अधिकार काय, असा प्रतिसवाल शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला. मात्र आता या सर्वात शिंदे सेनेच्या नेत्यांनी देखील उडी घेत या प्रकरणावर शिंदेच्या नेत्यांमध्ये 2 गट पडल्याचे दिसतंय. काही नेते विलिनीकरणाच्या बाजूनी आहेत तर काही नेते असं काही घडलंच नसल्याचं म्हणतात. त्यामुळे आता भविष्यात राज्यात कोणती मोठी घडामोड घडणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात वेगवेगळ्या कामांमध्ये योगदान देऊन प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 श्रेयांक देण्यात येणार आहे. प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतला असून येत्या काही दिवसात या निर्णयाला अंतिम रूप देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ओपन इलेक्टिव्ह क्रेडिट अंतर्गत 2 श्रेयांक देण्याची तरतूद आहे. 2 श्रेयांकासाठी 60 तास काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे श्रेयांक मिळण्याचा निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेयांक दिले जातील. मात्र या निर्णयाला विद्यार्थी संघटनांकडून आक्षेप घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाखो महिलांचा लाभ थांबवला. या योजनेच्या तब्बल 20 लाख महिलांचे ई-केवायसीतील चुकांमुळे लाभ बंद करण्यात आलाय. मात्र आता या महिलांची ई-केवायसी पुन्हा सुरू झाली आहे. यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील महिलांचा समावेश आहे. लाडकी बहीण योजनेत एकूण 20 लाख महिलांचा केवायसी न केल्याने लाभ बंद झाल्याने या महिलांची पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे. मात्र ही पडताळणी फक्त नावालाच सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. ई-केवायसी पडताळणीची प्रोसेस जर झाली तर महिलांना पैसे मिळणार आहे. नोव्हेंबर पासूनच काही महिलांचा लाभ बंद झालाय. जर ही पडताळणीची प्रक्रिया बंद झाली तर पैसे येण्यास अजून उशीर होऊ शकतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2026चं नोटिफिकेशन जारी केलंय. देशभरातून या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. देशातील लाखो तरुण तरुणी IAS, IPS आणि IFS सेवेत नोकरीची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करतात. या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली आहे. UPSC कडून जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार 933 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. UPSC कडून नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 4 फेब्रुवारीपासून सुरू आहे.
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 24 फेब्रुवारी 2026 आहे. 24 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे ते upsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. आयोगाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी अटी, अर्ज, वयोमर्यादा आणि इतर गोष्टींसंदर्भातील नियम जाणून घेणं आवश्यक आहे. T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नसल्याचं आता जवळपास निश्चित झालंय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी बुधवारी भारताविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केलाय. ते म्हणालेत की 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेत होणाऱ्या सामन्याबाबत पाकिस्तानने स्पष्ट भूमिका घेतली आहे. दरम्यान पाकिस्तानच्या निर्णयानंतर आता ICC कडून काय निर्णय जारी केला जाणार याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्यात. याआधीच बांगलादेशने T20 विश्वचषकातून माघार घेतली होती. आता पाकिस्तानने भारताविरोधात खेळण्यास नकार दिलाय. दरम्यान ICC कडून पाकिस्तानला भारत विरोधातील सामन्यात न खेळल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचं सांगितलं होतं. अजित पवारांच्या अपघाती निधनाने राज्यासह अख्खा देश हळहळलाय. त्यातच आता कलाकार गौतमी पाटीलने देखील अजित पवारांच्या निधनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जे घडलं ते खूप वाईट झालं. दादांचा कलाकारांना पाठिंबा कायमच असायचा. अजितदादांकडे कुठलंही काम घेऊन गेलं तर ते होणारच याची खात्री असायची. आम्ही भेटलो नाही, पण माझ्या बाबतीचे 2 शब्द जरी बोलले असतील तेच माझ्यासाठी खूप आहे. महाराष्ट्र दादांना कधीच विसरणार नाही. ते महाराष्ट्राचे लाडके नेते होते आणि कायम लाडके नेतेच राहतील, असं मत गौतमी पाटीलने व्यक्त केलंय. भारत आणि अमेरिका यांच्यात एक व्यापार करार झालाय, जो राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहयोगी देश अमेरिकन जनतेसाठी एक मोठा विजय असल्याचं म्हणून सांगतायत. मात्र एका अहवालात या दाव्यांना विरोध केल्याचं सांगितलं जात आहे. अहवालात असा दावा करण्यात आलाय की भारताने ट्रम्प यांच्या हट्टीपणाला तीव्र विरोध केला आणि जर व्यापार करार झाला नाही तर ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेपर्यंत भारताकडून वाट पाहिली जाईल. अहवालात असंही म्हटलं की सप्टेंबर 2025च्या सुरुवातीला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात झालेल्या खासगी बैठकीत भारताने कडक भूमिका घेतली आहे. डोभाल आणि रुबियो यांना स्पष्टपणे सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहयोगी देशांच्या धमक्यांना भारत घाबरणार नाही आणि जर तणाव कमी झाला नाही तर ते व्यापार करारासाठी 2029 पर्यंत वाट पाहू शकतात.